करणारा प्रतीक नाईक मैदानाच्या आतमध्ये गेलाय. तर विथ द बॉल विथ द बॅट ज्याचा कारनामा आजवर कारिवली संघाला पाहायला मिळालाय तो मोहित घरत ही त्याच्या सोबतीला गेला. ही पार्टनरशिप ना नेहमी तुम्ही डिपेंड करत असताना बघितली धावपलकाला वाढवण्यासाठी. आता इथनं ह्याच पार्टनरशिपचा विचार करत असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल केलाय तो म्हणजेच मोहित घरतला प्रतीक नाईकला. तर दुसऱ्या बाजूला नो डाऊट पहिला षटकामधला इकॉनॉमिकल स्पेल जर आपण पाहिला तर अप्पू कुंगलेचाच राहिला. अप्पू कुंगलेला तुम्ही बघितलं बॉलिंग युनिटवरती असताना त्यांनी फक्त खर्च केला धाबा 11. एक महत्वाची विकेट तो आतला बॉलिंग ट्रॅकवरती. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. या विजयातून जो संघ पुढे जाईल तो संघ तुम्हाला आजच्या दिवसामध्ये 2 सामने ज्या संघाने जिंकलाय त्या संघासाठी संघासोबत फाईट करताना पाहायला मिळेल. अर्थातच जय बजरंग पॉवर शेलार. सामन्याला करत आपण सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल अक्कू कुंगले होतो या ठिकाणी तयार. फील्ड प्ले सजवली गेले डीप मध्ये. स्क्वेअर लेग आणि मिड विकेट 2 प्रोटेक्ट केलेले क्षेत्र. तर इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट टर्न शॉर्ट फाईन लेग आणि एक मिड ऑन. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल टर्न झाला. टर्न करण्याचा प्रयत्न. विकेट किपर वॉर्ड फिल्डिंग. काय फिल्डिंग झाली. एका बाजूला स्वतःचा विचार न करत असताना विकेट किपर त्या ठिकाणी पाहायला मिळाले. महीज पाहायला मिळाला. बॉल कडे त्याने बघता क्षणी फ्लाइट दिली होती पायांना. फ्लाइटच्या साहाय्याने त्याला खरं तर रोखायचा होता. बॉलला जम्प केली होती त्याने परंतु त्याच्या हातापासून थोडासा दूर चेंडू. तिथनं मिळालेली सिंगल स्ट्राईक झाली. रोटेट आता आलाय मोहित घरत ऑन द स्ट्राईक. खेळाडूकडे ताकद आहे. मोठमोठे स्ट्रोक तो खेळत असतो जनरेट करत असतो ताकद बिल्डअप करत असतो परंतु त्याच्या समोर दर्जेदार गोलंदाज. ऑप्शनवरती बॉल होता. कमी गतीचा बॉल समजले गेले. लगेच टार्गेटचा प्रयत्न केला. काम तमाम असता मोहितचा. दुसऱ्या बाजूला चान्स आली होती परंतु इथनं चान्स दोन्ही बाजूने मिस होत असताना इथनं एक धाव लेग बायच्या रूपाने मिळते असं घोषित करत असताना अंपायर जास्तच बाहेर गेला होता. ऑफस्टंपची रेषा जी होती त्या रेषेला थोडासा क्रॉस करण्याचा प्रयत्न परंतु ते माइंड मध्ये होतं अप्पूच्या की जर जास्त शफल झालाय तर शॉर्ट बॉल टाकला. शॉर्ट ऑफ लेंथ वरती मोठा फटका येऊ शकतो त्यामुळे त्याने गती कमी केली. ज्या वेळेला बॉल हातातून सुटला गेला त्यावेळेला आपण बघितलं तर कमी गतीचा बॉल हँडल करावा लागला मोहितला आणि तिथनं आपल्याला पाहायला मिळाली सिंगल. आता वो पिच इनफिल्डला क्लिअर केलाय. डीप मध्ये फिल्डर नाहीये परंतु इनफिल्डचा फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणून आपण बघितली तर खरं तर एक सुंदर कॅच पकडत असताना इट्स स्पेक्टॅक्युलर कॅच त्या ठिकाणी आयान आपल्याला पाहायला मिळाला आणि इथं फलंदाज होत असताना बाथ. हा पहा ऍक्शन रिप्ले. मिस्ड आर्मिंग स्ट्रोक. बॉल हवेमध्ये असताना पाठीवर तो होता आयान. त्यावेळेला आपण बघितलं तर थर्ड अटेम्प्ट मध्ये हे कॅच या ठिकाणी फिनिश करत असताना डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला गवासला गेला. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच प्रतीक नाईक मैदानाच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान फिल्डर पोहोचले गेले. काही स्वतःवरती विश्वास होता. आयानला ही माहिती होतं की मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मान ज्याला मिळालाय तो नॉट आउट राहिलाय. सध्या तरी तीच इनिंग त्याला कंटिन्यू करायची आहे म्हणून त्यांनी बघितलेला बॉल नजरेमधून न खरं तर घालवत असताना बॉल जसा हवेमध्ये होता तसा त्यांनी 38 सर्कलचं रिंगण सोडलं. रिंगणाच्या बाहेर गेला. ती कॅच थर्ड अटेम्प्ट मध्ये पकडली गेली आणि इथनं काम तमाम झाला प्रतीक नाईकचा. जतीन पाटील आलात नंबर 3 वरती. पहिले षटक प्रोडक्टिव्ह षटक. मागच्या मॅच मध्ये सुद्धा फक्त 11 धावसंख्येचं षटक हाताळलं होतं अप्पू कुंगलेने आणि या सध्याच्या ओव्हर मध्ये आपण बघताय तर फक्त 2 धावा आणि 1 विकेट. ओ द विकेट ऑन साइडला. आता बॉल थांबणार नाहीये. परफेक्टली ओव्हर पिच त्याला पाठवलाय वाडिश लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. एक स्ट्राईक साठी षटकार. ऍक्शन रिप्ले. वो पिच परफेक्टली बॉल. हा बॉल कदाचित यॉर्कर करण्याचा प्रयत्न असावा अप्पूचा कारण प्रतीक नाईक समोर त्यांनी शरीरापासून दूर चेंडू ठेवले. आता वो पिच बॉलवरती सिक्सर आलाय. लुगो फुल टॉस ऑन साइडला. तोही जाईल मैदानाच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा तडाखा. जतीन पाटील ही ऑन फायर नाव.
माईच समोर खेळतात. फिल्डर त्या ठिकाणी ट्रॅप रचलाय परंतु त्याच्या हातापासून दूर. जरूर हा बॉल चालला बॉर्डरच्या बाहेर. षटकार. विथ द स्पिन हा फटका समोर लॉफ्टेड ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. लॉफ्ट करत असताना बॉल प्रॉपरली लॉंग ऑन जे क्षेत्र आहे ना त्या लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तुम्हाला बॉल जाताना पाहायला मिळाला. तिथून मिळतो षटकार नंबर 3. याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये अप्पू विरोधात 2 षटकार आले होते आणि आता माईच्या विरोधात 1 षटकार आला. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर. 21 ऑन बोर्ड. शॉर्ट बॉलचा वापर. गतीमध्ये परिवर्तन होतं. मागे चाललाय बॉल. 3 षटकारांचं प्रत्युत्तर या ओव्हरमध्ये एका षटकारानंतर देण्यात आलंय. माईच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज जतीन बाद. मागच्या मॅच मध्ये तुम्हाला कुंगलेचा अटॅक पाहायला मिळाला परंतु दुसऱ्या बाजूला यशस्वी विकेट कीपर कामरान नाम तो सुनाई होगा. टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना या खेळाडूच्या नावावरती सेंचुरी ही एक पाहायला तुम्हाला मिळाली आहे. टिटवाळा विभागाला बिलॉंग करणारा हे गाव परंतु क्रिकेटच्या परिपटलावरती रिप्रेझेंट करणारा तो खेळाडू. त्यामुळे कामरान तुम्हाला पाहायला मिळाला विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये. त्याच्या हातामध्ये झेल. मैदानाच्या बाहेर येत असताना जतीन पाटील आणि आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती गेलाय टीम कारिवलीच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय यश नाईक. 4थ्या क्रमांकावरती तो गेलाय. टीमची धावसंख्या सध्या तरी 21. दुसऱ्या बॉलवरती सफलता मिळाली आहे माईजला. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल. मिस्टामिंग टॉप एज आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतात इनफिल्डचे आले आणि कॅच पकडली गेली आहे. दुसऱ्यांदा कॅच या ठिकाणी सेफली हातामध्ये लँड होत असताना इथनं फलंदाज होईल बात लागेल लागोपाठचा हा दुसरा झटका. मध्ये करण वाकडेचं इन्व्हॉल्युशन होणं त्याची चांगली फिल्डिंग होणं म्हणजेच त्याच्या क्रिकेट करिअरची ही सुरुवात आणि या क्रिकेट करिअरच्या सुरुवातीला सध्या तरी अशा सफलता मिळवणं म्हणजेच मुख्य संघामधून आपला प्रवास आज सुखद होण्यासारखा आहे. करण वाकडे तुम्हाला पाहायला मिळाला ॲज अ फिल्डर म्हणून शॉटमध्ये फिल्डिंग करत होता. एक्स्ट्रा कव्हरच्या झोनमध्ये टॉपेज जसा लागला तसा तो बॉलकडे येत असताना त्याने कॅच पकडली गेली आहे. या इनिंग मधली ही दुसरी कॅच तुम्हाला पाहायला मिळाली जिथे बाद झाला यश आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय विवेक. अजूनही पप्प्या खारीकचं जाणं बाकी आहे. त्याला माहिती आहे की सिच्युएशन सध्या तरी आपल्या अंगळत येते. मग येणाऱ्या काहीशा ओव्हर्सचा भार जर आपण खांद्यावरती स्वीकारला तर कदाचित त्यांचे जे पर्यायी बॉलर आहेत त्यांच्यावरती आपण अटॅक करू शकतो. त्या माइंडसेटने कदाचित तो थोडासा आता मागे थांबलाय. टीमची धावसंख्या 21. ओव्हर द विकेट. ऑन साइडला ताकदीचा वापर. इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. बॉल मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. सिक्सर. आता वेटिंग नाहीये. आता वेटिंग करत नाहीयेत सध्या फलंदाज विवेक नाईक. जरूर त्याने सेटिंग लावली आहे डगआउट मधूनच की धावसंख्या वाढवायच्या आहेत तर सध्या तरी मोठे फटके यायला हवेत आणि पहिला मोठा फटका आलाय. दुसरा खरं तर मारण्याचा प्रयत्न परंतु मिड विकेटला चाललाय बॉल. अप्पू त्या ठिकाणी इनफिल्ड मध्ये बॉलला बघत होते. आउटफिल्ड मध्ये बॉल आला तिथनं मिळते सिंगल. सन्माननीय मगनजी भालेकर साहेबांचे या ठिकाणी आगमन होत असताना निखिल भालेकर यांचे पिताश्री विनंती करेन की मंचावरती आसन तुम्ही ग्रहण करा. तुमचं सहर्ष स्वागत. 28 ऑन बोर्ड. 28 धावा टीमच्या टोटल मध्ये. ऑफ द विकेट. ऑन साइडला केसला फटका. ताकद जनरेट केली आहे. ताकद मिळाली की नाही ते पाहावं लागेल. अप्पू होते बॉल खाली. कोणत्या प्रकारची मिस्टेक नाहीये आणि याच ओव्हर मध्ये ही तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना मैदानाच्या बाहेर मोहित घरत.
अगोदर जर कोणाचं कौतुक मी स्पेशली करेन तर ते आयांचं करेन, कारण प्रतीक नाईक या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू होता. आयांने ते कॅच जर ड्रॉप केली असती तर नो डाऊट प्रतीक नाईकच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाले असते, म्हणून आयांचं आपण कौतुक करतोय. आणि त्याच दरम्यान तेवढाच आपण बघितलं गेलं तर करण ही त्याच बरोबरीला आहे, कारण करणची कॅच सुंदर होती. या 2 कॅचेस महत्त्वाच्या ठरल्या टीम RCC रायासाठी. आणि आता मैदानाच्या बाहेर तब्बल 4 फलंदाज आलेले आहेत. आता अरमान आलाय. कुंगले कंपनी पूर्ण सध्या तरी बॉलिंग युनिटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. शेवटच्या षटकासाठी कदाचित मैदानाच्या आतमध्ये अक्की येऊ शकतो, कारण हीच बॉलिंग लाईनअप आहे टीम RCC रायाची. सध्या तरी अरमान आलाय. 2 ओव्हरमध्ये जास्त काही घडलं बिघडलेलं नाहीये, कारण 14-13 धावा चांगला स्कोर आहे. जर पप्प्या खारीक 2 ओव्हर मैदानाच्या आतमध्ये टिकला तर नो डाऊट हे जे खरं तर सुरुवातीचं धावफलक आहे ना, हे सुरुवातीचं धावफलक 50 पेक्षा जास्त जाऊ शकतं. त्याच्यामुळे पप्प्याचं मैदानाच्या आतमध्ये टिकणं बाकी आहे. नवीन गोलंदाज अरमान. पहिलाच बॉल हॉप्समचा हलकासा बाहेर. अपील केली जाते कॉट बिहाइंड साठी. स्ट्रॉंग अपील आहे. पंचांकडे दाद मागितली जाते, पण तो पंच सांगतायत की कोणत्याही पद्धतीने बॅट आणि बॉलचा स्पर्श झालेलाच नाहीये. चला फिल्डिंग लावून घ्यायची. कोणत्याही प्रकारचे आर्ग्युमेंट तुम्हाला अंपायरशी करण्याची मुभा नाहीये, त्यामुळे विनंती करेन की कोणत्या प्रकारचे आर्ग्युमेंट तुम्ही करू नका. हा बॉल तुम्ही पहा, लसित मलिंग स्टाईल हा बॉल. खरं तर डिसिजन चांगला आपण म्हणू शकतो, कारण बॉल गेला आणि नंतर बॅट आली आहे, त्याच्यामुळे बॉल आधी क्रॉस झाला आणि खेळपट्टीला बॅट थोडीशी ड्रॅग झाली असावी, त्याचा हा साऊंड होता. त्यामुळेच हा डॉट बॉल घोषित करत असताना टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28. स्थगित असणार हे धावफलक. अरमान 3ऱ्या ओव्हरमध्ये. यॉर्कर बॉल फेस करावा लागला, समोर खेळण्याचा प्रयत्न, पण तो डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डरने अडवला गेलाय. आय थिंक सो करणच असावा त्या ठिकाणी फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून. त्याने बॉलला अडवलं. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल टीमची धावसंख्या 29. मागे खरं तर तुमचा पास पाहू नका, तर तुम्हाला प्रेझेंट मध्ये काय करायचं आहे ना ते तुम्ही दाखवा. आता इथनं प्रेझेंटची गरज आहे, कारण मागच्या बॉलवरती काय घडलं काय बिघडलं, मागच्या ओव्हरमध्ये काय झालं हे आता कारिवली संघ सोडा, तर इथनं काय करायचंय त्याचा विचार करा. पप्प्यासाठी हा बॉल ऑन साइडला. प्रॉपर टायमिंग. अप्पू कुंगले त्या ठिकाणी ट्राय करतो कॅच साठी, परंतु त्याच्याही डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना इट्स यूज अ मॅक्झिमम सिक्सर. की ज्या वेळेला पप्प्या खारीकला असा फटका खेळायचा होता तेव्हा असा शफल तो झाला होता. आधी 2 पावलं पुढे येतो, त्याच्यानंतर मागे येतो, ऑफस्टम्पच्या क्रीजचा वापर करतो आणि ऑफस्टम्पची जी लाईन आहे ना परफेक्टली तिथे थोडासा येतो, बॉलची मिड बघतो आणि त्याच्यानंतर तो फटका एक्झिक्यूट करतो. व्हॉट अ माइंडसेट. काय माइंडसेट केलाय. अनेक वर्षाचा क्रिकेटचा अनुभव ना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दिसतोय. आणि या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या फ्लाय होत असताना 35 धावा. ओ द विकेट. शॉर्ट बॉलचा वापर फसवलाय. बॉल मध्ये फाईन लेगचे फिल्डर वळतात. 1 मोर विकेट डाऊन. महत्वाचा खेळ मैदानाच्या बाहेर. पप्प्या खारीक बाद. यश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. फाईन लेगची जागा लगेचच त्याने सोडली. दोन्ही त्याच अंदाजाने फटके त्याला खेळायचे होते, परंतु या अंदाजाला आता कुठेतरी तडा जाताना तुम्हाला पाहायला मिळाला. षटकाराने धावफलक जे वाढलं होतं 35, त्याला स्टॉपर लावण्यासाठी विकेट हवी होती, डॉट बॉल हवा होता, परंतु या ठिकाणाहून आपण बघितलं तर पप्प्या खारीकच्या बॅटमधून एक सुपर टायमिंग वरचा षटकार आला आणि त्याच्यानंतर तो बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती जयेश म्हात्रे पोटेन्शियल ठेवणारा खेळाडू मिडल ऑर्डर मध्ये आलाय. आता जिम्मेदारीचा खेळ त्यांच्या खांद्यावरती आलाय. भार आता वाढलाय, प्रेशर वाढत चाललाय, धावा बनत नाहीयेत. ऑफ वरती बॉल लॉफ्ट केला गेला समोर. फिल्डर त्या ठिकाणी पण तो त्यांना भेदून मिस्टेक झाली. हाताला चाटून चाललाय बॉल लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. षटकार. मास्टर सुंदर संगीत तुम्ही ऐकलं. 5 प्रियसी असण्यापेक्षा एक कट्टर मित्र असलेला बरा, आणि ती मित्रता आपल्याला नेहमी यशापर्यंत नेऊन जाते आणि त्याच मित्रांवरती आधारित हे संगीत तुम्ही ऐकलं. षटकाराने टीमची धावसंख्या पुढे जात असताना धावा 41.
आधीच ऑफस्टॉमवरती गेला, खोलवर टापाचा बॉल फेस करावा लागला यॉर्कर, परंतु या ठिकाणाहून आपण पाहिली सिंगल. अशा पद्धतीने षटक क्रमांक संपलं. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 42 धावा टीमच्या टोटलमध्ये. आपण सुभाष सर जर या इनिंगचा जर आपण विचार केला ना तर प्रत्येक बॅट्समनने जास्तीत जास्त फोकस मोठ्याच फटक्यांवरती केला. आतापर्यंत आपण बघितले ना तर 4 खेळाडू षटकाराने त्यांची सुरुवात झाली आहे, 4 खेळाडूंनी षटकाराने सुरुवात केली आहे आणि आतापर्यंतच्या इनिंग्समध्ये बघितले तर 6 षटकार आल्यात. त्यामधले 4 फलंदाज असे राहिले. जतीन पाटीलने षटकाराने सुरुवात केली, विवेक नाईकने षटकाराने सुरुवात केली, पप्प्या खारीकने षटकाराने सुरुवात केली आणि जयेश मात्रेने षटकाराने सुरुवात केली. म्हणजेच या इनिंग मध्ये 3 ओव्हरमध्ये म्हणजे स्पेशली 18 बॉलमध्ये फक्त 5 सिंगल्स आल्यात, 1 लेग बाईट्स, 5 बॅटच्या साह्याने आणि 5 विकेट गेल्यात. तसे 6 षटकार आल्यात. म्हणजे सिंगल डबल्स खूप कमी पाहायला मिळाल्या. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्यात आणि चौथ्या ओव्हरमध्ये आता गोलंदाज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय अकिब कुंबले. पहिला बॉल, आकिबचा पहिलाच बॉल, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आपण त्या ठिकाणी वाडिश लॉंग ऑनला फिल्डिंग करतायत. त्या ठिकाणाहून आपण पाहिली सिंगलने धावपलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय तर म्हणजेच 43 धावा टीमच्या टोटलमध्ये. एक चांगली स्थिती आहे. आपण असं म्हणूयात की बॉलिंग लाईनअप बघत असता कारिवली संघासाठी हा आकडा खरं तर खूप चांगला आहे, परंतु एखादा मोठा फटका अजून आकडा वाढवेल. शॉर्ट बॉलचा वापर, आधी बॅट फिरली त्याच्यानंतर बॉल आलाय. कदाचित थोडासा संभ्रम होता आकिबचा बॉल फेस करण्यासाठी. याच्या अगोदरचा बॉल चांगला होता, त्या चांगल्या बॉलला ड्राईव्ह करत असताना या बॉलवरती मोठा फटका खेळायचा होता. विवेक नाईक होते स्ट्रायकिंग एंड वरती, कारण सिंगल जयेशची स्ट्राईक बदलली होती. तिथे तुम्हाला पाहायला मिळाला विवेक डॉट बॉल खेळतात. धावा 43 आणि अजूनही या इनिंग मधले 4 चेंडू बाकी आहेत. आकिब ओव्हर नंबर 4 मध्ये ओ द विकेट. टप्पा समोर होता, टॉप एज आहे आणि अशा सिच्युएशनला या अशा संध्या कधी सोडत नसतात विकेट किपर. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आता बाद होणारा फलंदाज विवेक नाईक. जड पावलाने मैदान सोडत असताना परंतु विवेकचं कार्य 8 धावसंख्येचं राहिलं. मोहित घरतने थोडंसं नाराज केलं, यश नाईकने नाराज केलं. प्रतीक नाईकचं बाद होणं तिथूनच थोडासा डिप्रेशन वाढत गेला. पहिली विकेट 2 या आकड्यावरती पडली होती. त्यानंतर भागीदारी ड्रॉप करण्यासाठी 21 वरती 2 विकेट, एक 28 वरती विकेट आली, 5वी विकेट आली 35 वरती आणि 6वी विकेट 43 या आकड्यावरती येते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश. अजून 3 चेंडू फेस करायचे. 3 चेंडू मध्ये मित्र म्हणे निदान एखादा मोठा फटका, 6 पेक्षा जास्त धावसंख्या बनवल्या, आसपास 50च्या संघ गेला तर बॉलिंग लाईनअपचा विचार करत असताना कारिवली संघ त्या धावसंख्या डिफेंड करू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप सुद्धा, त्यामुळेच इथं 50 पेक्षा जास्त पुढे पोहोचावं लागेल. धावा झाले 43 ओ द विकेट. खुलवटापाचा बॉल फेस करावा लागला. ऑन साइडला चाललाय बॉल डीप मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर आहेत, आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी फिल्डर लॉंग ऑनला. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगलने टीमची धावसंख्या या ठिकाणी पुढे सरकत असताना धावा झालेल्या 44. 44 धावा टीमच्या टोटल मध्ये. अजूनही 2 बॉल आहेत. 2 बॉलवरती एखादा मोठा फटका यायला हवा. तर दुसऱ्या बाजूला अकीब आतापर्यंत चांगली बॉलिंग करतोय, सातत्याने यॉर्करचा मारा त्याचा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजून एक यॉर्कर, अजून एक बॅक टू द बॉलर खेळल्यात. आता आला हातामध्ये बॉल, टार्गेट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे 2 फिल्डर बॅकअपला होते. कारण तुम्ही कामरांच्या मागे बघितलं तर 2 फिल्डर अॅक्युरेटली त्याच रेषेमध्ये आले. असं वाटलं होतं की एका बाजूला अकीब नॉस्ट्राइक इव्हेंटचा खरं तर स्टंप हिट करेल, परंतु त्याला आधीच माहिती होतं की अख्तर दूर आहे, लॉंगॉनला तो फिल्डिंग करतोय, बॅकअप मिळणार नाही, अप्पूही त्या ठिकाणी दूर आहे, त्याच्यामुळे त्यांनी शांत ठेवलं स्वतःला. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी केली, तिथे बॅकअप मिळालं, तिथनं मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 45 आणि आता शेवटचा बॉल या इनिंग मधला शिल्लक. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा बॉल ऑन साइडला, बॉल हवेमध्ये आहे, लांबी नाहीये जास्त, परंतु त्या ठिकाणी फिल्डर होते प्रयत्न करत
असताना बॉल चला बॉर्डरलाईनच्या बाहेर. एक चांगलं टार्गेट आता या ठिकाणी सेट झालंय 45 आणि त्याच्यामध्ये जोडला 6 झाला 51 म्हणजेच 52 धावसंख्येचं टार्गेट असेल आरसीसी राया या टीम समोर. ना सन्मानित आपण या ठिकाणी करूयात. मी दादांना विनंती करतोय की तुमचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत त्याचा तुम्ही स्वीकार करावा. मॅनेजमेंट कमिटी आणि या मॅनेजमेंट कमिटीचे मुख्य मॅनेजमेंट करणारे पर्सन निखिल भालेकर यांचे वडील त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. संतांनी दिलेली शिकवण आहे, कारण महाराष्ट्राच्या या पावन भूमीमध्ये संतांनी खूप सारे विचार आपल्याला दिलेले आहेत आणि त्या विचाराने आपण प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान करतो. त्यानंतर श्यामजी पाटील यांना आपण सन्मानित करूयात. मी श्याम पाटील यांना विनंती करतोय की तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती आदराने करत आहोत, तो आदर तुम्ही स्वीकारा. तुमचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचा आपण सन्मान करतो, कारण 1200च्या शतकामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या संतांनी आपली दिलेली शिकवण. आणि महाराष्ट्र खरंतर योद्ध्यांचा महाराष्ट्र आहे. असं म्हटलं जातं की ही मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पतक्यांची. योद्धांची आणि वीरांची तलवारीच्या पातीची, हे देवदेश आणि धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. ही भूमी योद्धांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेला हा महाराष्ट्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीने चालणारा हा महाराष्ट्र, कुसुमाग्रजांच्या कविता ऐकून आपण तल्लीन झालेला हा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत. चला ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. विनंती करेन, एक मॅच अजूनही आपली पेंडिंग आहे, सो आपण ती मॅच लवकरात लवकर कशी सुरू होईल तर ही मॅच संपल्यानंतर त्याच्यामुळे ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. विनंती करेन कामरान आणि आपण लवकरात लवकर जा. 52चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 52च्या टार्गेटला कंप्लीट करण्याच्या अनुमानाने आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बघताय फिल्डिंग प्लेस आता थोड्या वेळात सजवली जाईल. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये चालल्यात कामरान आणि अप्पू. तर दुसऱ्या बाजूला कारिवली संघाची फिल्डिंग आता या ठिकाणी सेट होईल. बॉलिंग लाईनअप आपण या इनिंग मध्ये बघितली, अप्पू, माईज, अरमान, आकिब. आता सध्या तरी आपण कारिवली संघाचा विचार केला गेला ना तर सुरुवातीला मग सिच्युएशन नुसार प्रतीक नाईकला पहिल्या षटकामध्ये बघाल की मोहित घरतला, त्या दोघांमध्ये आता बघावं लागेल की कोणाकडे पहिलं षटक असेल. त्यानंतर महेश पाटील आणि नाईक यश नाईक हे सुद्धा या टीमकडे असे गोलंदाज आहेत जे कोणत्याही क्षणाला चेंज होऊ शकतात. तर ओपनिंग जोडी आरसीसी राहायची नेहमी तुम्हाला ही जोडी पाहायला मिळाली आहे, ती म्हणजेच कामरान आणि अप्पू. ते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जात असताना हा व्हीआयपी डाईस आमचा तुम्ही बघताय, ज्या व्हीआयपी डाईस वरती बसून सध्या तरी हे सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात. सुंदर व्हीआयपी डाईस आहे, कारण पाहुण्यांना बसण्यासाठी सुंदर गादीची व्यवस्था केलेली आहे, जिथे अगदी रिलॅक्स होऊन प्रेक्षक या मॅचचा
आनंद घेतात, म्हणजे प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात. या मंचावरती येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. 52 च्या चेसमध्ये पहिल्याच ओव्हरसाठी मोहितचा वापर केला गेलाय. आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतात कामरानला, दुसऱ्या बाजूला अप्पूला बघताय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. मागच्या मॅच मध्ये मॅरेथॉन इनिंग केली, जेवढ्या धावसंख्येचं सध्या टार्गेट आहे तेवढ्या धावसंख्या मागच्या मॅच मध्ये बनवल्या होत्या अप्पूने, आणि तोच सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतो नॉन स्ट्रायकिंग वरती. दोन्ही संघाला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भिवंडी विभागातला ताकदवर संघ टिटवाला विभागाच्या रणधुरंदर खेळाडूंसमोर आता फाईट देताना पाहायला मिळेल. 52 धावसंख्येचं टार्गेट आणि सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल मागेच खेळण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल फिल्डर त्या ठिकाणी बॉलला फील्ड केलं गेलं. आणि कामरांचा जर स्ट्रॉंग झोन बघितला गेला ना तर स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग या दोन झोन मध्ये कामरान जास्त खेळत असतो. शफल होऊन खेळलं ही त्याची खासियत. बॉल वरती येण्यासाठी खरं तर त्यांचा पावलांचा वापर तो चांगला करत असतो. मागे खेळण्याचा प्रयत्न 52 धावसंख्येच्या चेसमध्ये तुम्ही बघितला. पहिला चेंडू फेस करत असताना कामरानला मोहित घरेच्या विरोधात निघालेली सिंगल डावाची झाली सुरुवात, जिथे 52 धावसंख्येचं लक्ष. आणि आता स्ट्रायकिंग इन वरती अप्पू बॅकफुटला गेला, स्मॅश करायचं होतं, तिथे फिल्डर आहे त्या ठिकाणी एक सिंगलचा प्रयत्न, टार्गेट झाला जरूर होता परंतु तिथनं हिट झाला नाही. त्या कारणास्तव इथने सेफ ही एक धाव पूर्ण करत असताना अप्पू कदाचित कामरानला आता तेच सांगेल की जर आपण भागीदारी टिकवतोय, आपण पार्टनरशिप जर ठेवतोय मैदानाच्या आतमध्ये, तर कोणत्याही प्रकारची चिंता नसेल. ही रिस्की म्हणेन मी तर सिंगल होती, ती रिस्की सिंगल कम्प्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळाली. त्या बॉलवरती सिंगल आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2. यॉर्कर बॉल टाकलाय, परफेक्टली यॉर्कर. काय बॉल होता, कोणत्या प्रकारचा कामरानला फटका खेळूच दिला नाही. आणि कदाचित रीड केला असेल, आरसीसी राया या टीमला रीड केला असेल कारिवली संघाने. कारण अशा सिच्युएशनला एखादा संघ आपल्या वरती किंवा आपल्या खालती अर्थातच लॉट नुसार मग कोणती टीम विचार करते की आपण जिंकल्यानंतर आपल्याला कोणता संघ आपल्याशी फाईट लाईल. मग कधी कधी घरूनच त्या गोष्टीचा अभ्यास करून येत असतात. ऍज अ बॉलर कदाचित मोहित त्याच गोष्टीचा विचार करून आला असावा आणि त्याने यॉर्कर बॉल टाकलाय. हा ही बॉल यॉर्कर अपील केली जाते आणि या सीट इज आउट. 53 धावसंख्येचा इंडिव्हिज्युअल वाटा मागच्या मॅच मध्ये ज्याने उचलला, टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू घातक मैदानाच्या बाहेर अप्पू. परफेक्टली यॉर्कर, परफेक्टली आपण जर बघितला गेला तर मिडल स्टंप वरती होता. इम्पॅक्ट कोणताही आउटसाइड ऑफ स्टंप किंवा लेग स्टंप गेला नाही. हाईट फॅक्टर खूप सुंदर होतं ते सांगत असताना अंपायर्स आणि इथनं घोषित करत असताना अप्पूला बाद आणि अप्पू परततोय मैदानाच्या बाहेर. हाच मोठा अडसर होता. मी तर म्हणेन सेलिब्रेशन आता कदाचित सर्वच खेळाडूंच्या चेहऱ्यावरती ते हास्य असेल. ज्या अर्थाने आपण अप्पूला बाद होताना बघितलं. अप्पू असा खेळाडू आहे, शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहतो, शेवटपर्यंत फटके तो दाखवतो. मागच्या मॅच मध्ये कामरान बाद झाल्यानंतर त्यांनीच पूर्णपणे संघाला सांभाळलं. परंतु असंही विसरून चालू नका की ज्या खेळाडूला तुम्ही बाद होताना बघितलं तो खेळाडू या मॅच मध्ये आहे. अर्थातच कामरान, त्याची बॅट जर चालली तर या धावसंख्येला तो सोपं करू शकतो. कारण टेनिस बॉल क्रिकेट मधला एक असा खेळाडू ज्याच्या नावावरती शतक आहे. टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना त्याची खेळी थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु त्यांच्या तलवारी ज्या चालतात त्या तलवारीला बोथट करण्याचं काम दुसऱ्या बाजूला मोहित घरती करतोय. आतापर्यंत चांगले बॉल त्यांनी टाकल्यात, 3 बॉल टाकल्यात, 3 धावा 4 बॉल टाकलेले आहेत, म्हणजे 1 विकेट त्याच्या नावावरती नुकतीच तुम्हाला पाहायला मिळाली आहे. 3च धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये माईज ज्याने षटक हाताळलं दुसरं, फक्त 13 धावा खर्च केल्या होत्या. ओ द विकेट. टप्पा पडल्यानंतर टॉस झाला, समजलंच नाही माईजला की कशा प्रकारे हा बॉल आला आणि कसा टॉस झाला. हा पहा बॉल, वॉट बॉल, काय बॉल होता. स्पिनर बॉलरला ना खरं तर असे बॉल तुम्ही टाकताना बघितलं. तुम्ही सर्वेशला बघितला, वाडेघरचा खेळाडू, तोही स्पिन करत असताना असाच बॉल फिरवतो, टॉस करतो. तुम्ही अनेक वर्ष या भागामध्ये पवन केनीलाही तसाच बघितलाय, जो चेंडू टॉस करतो समोरून. तसाच बॉल हा पण टॉस होताना बघितला मोहित घरतचा, जिथे समजलंच नाही माईजला. यावेळेला समोर खेळतात, ग्राउंडिंग स्ट्रोक डीप मध्ये चालला, लॉंगॉनला फिल्डरच्या हातामध्ये ॲक्युरेटली बॉल फिल्डरच्या हातामध्ये आलाय आणि यशस्वी या ठिकाणी षटकाची आपण बघितली तर समाप्ती होत असताना अवघ्या 4 धावसंख्येचं षटक हाताळलं मोहित घरतने. एक सुरुवात करू दिली आपल्या टीमला, जिथे 52 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये होतं. आता लक्ष 18 चेंडू आणि 48 धावेचं.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अजूनही 48च्या शोधात जावं लागेल. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कामरान आहे तोपर्यंत कुठेतरी श्वास मोकळा असावा, परंतु कामरान बाद झाला तर मग थोडासा डगमगेल संघ. कारण मधल्या बॅटिंग लाईनअपचा जर आपण विचार केला तर मधल्या बॅटिंग लाईनअप मध्ये अटॅकर बॅट्समन मग जास्त उरणार नाही. सन्माननीय वसंतजी गुळवी, आपले आकाशजी गुळवी चांगले खेळाडू, त्यांचे वडील आहेत, त्यांना आपण विनंती करूयात की मंचावरती येऊन तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या, सामन्याचा आनंद घ्या. तुमचं सहर्ष स्वागत. 18 मध्ये 48व्यात प्रतीक नाईकला मोर्चावरती लावला गेलाय, ज्या प्रतीकला तुम्ही बॅटिंग वरती जास्त बघितलं नाही. पहिलाच बॉल यॉर्कर बॉल अपील केली जाते आणि या ठिकाणी अपील फेटायला असताना बॉल मागे चाललाय. या ठिकाणी अपील वरती लक्ष होतं, फिल्डरने मिसफील्ड केली आणि बॉल चालला बॉर्डरच्या बाहेर. चौकार. अंपायर्स बॅट कट आहे ना? यस, बॅट कट आहे. अपील केली होती परंतु बॅट कट असल्या कारणाने आपण बघितला हा चौकार माईच्या बॅट मधून आलाय आणि चौकाराने टीमची धावसंख्या 8 अजूनही या मॅच मध्ये बनवायचे. 44 44 धावा, 17 बॉल. उर्वरित समीकरण आहे या ओव्हर मध्ये सर्व काय डिपेंडेबल असेल. या ओव्हर मध्ये जर एखादी विकेट आली तर खर तर अजून कमबॅक करेल संघ कारिवली. परंतु दुसऱ्या बाजूला एका गोष्टीचा आपण असाही विचार करतोय की एखादा मोठा फटका जर आला तर जो अडचणीमध्ये पहिल्या षटकापासून सापडलाय ना संघ RCC राया, तो संघ या मॅच मध्ये थोडासा डोका वर करू शकतो. कारण सध्याच्या सिच्युएशनला दोन्ही संघ असे आहेत ज्यांच्या समोर डू ऑर डायची मॅच आहे. पॉवर शेलार संघ सुद्धा बघत असावा की या दोन संघांमधून कोणता संघ आपल्या समोर फाईट देईल. त्याच्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंचे डावपेच तो बघतोय. ऑफसमवरती बॉल होता, ऑनसाइडला पप्प्या खारीक, हातामध्ये परफेक्टली कॅच, परफेक्शन. माईजला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. लागणारा झटका दुसरा. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, जास्त लॉफ्ट करता आला नाही, इनफिल्डला क्लिअरही करता आला नाही. मिडॉन तैनात होता, लॉंग ऑन नसल्या कारणाने मिडॉनला खेळाडू ठेवला होता पप्प्याला. तो लगेचच असा समोर आला बॉलकडे. जशी एखादी अडचण असते ना, जशी मेन एंट्री जी आहे या क्रीडांगणाच्या आतमध्ये जाण्यासाठी 2 एंट्रीज आहेत जिथून प्लेयर उतरतात. फिल्डिंग करायला टीम कधी कधी त्या साइडून उतरते आणि मधनं येण्यासाठी एक जशी वॉल आहे ना तसा वॉल सारखा अर्थात भिंतीसारखा पप्पा समोर आला. त्याने पकडली गेली कॅच. माईजला परतावं लागलं मैदानाच्या बाहेर आणि आता सोबान आले मैदानाच्या आतमध्ये. धडधाकडी एसटीचा खेळाडू मोठे स्ट्रोक खेळत असावा, कारण असे खरं जेव्हा बक्कम एसटीचे खेळाडू असतात ना तेव्हा ते ट्राय करतात की अटॅक करावा. तोच अटॅक आता सोबानला करावा लागेल. टीमची धावसंख्या 8. शॉर्ट बॉलचा वापर, आधी बॅट फिरली, बॉल खालून आलाय, परंतु काय घडले काय बिघडले बघावं लागेल. कॉटबियांची मोठी अपील या ठिकाणी स्ट्रॉंग करत असताना परंतु अंपायर सांगतायत की कोणत्याही पद्धतीने बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. अनेक सारे खेळाडू असे आहेत की टेनिस बॉल अर्थातच ग्रामीण क्रिकेटमध्ये कधी कधी अंपायर्सलाही माहित नसतं की बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालंय, परंतु बॅट्समनला जेव्हा जेव्हा कळतं ना तेव्हा ते स्वतःहून क्रीज सोडत असतात. भरपूर वेळा खरं तर पवन केने सोबत असं झालेलं आहे. मागच्या काहीशा हंगामामध्ये वाडेघरचा प्रणित पाटील त्याच्यासोबतही असंच झालं. त्यांनी तेव्हाही क्रीज सोडली आणि बहुतांश वेळेला आपण फरदीन काझीला बघतो ती खेळाडू वृत्ती दाखवत असताना की जेव्हा बॅटला बॉल स्पर्श होतो अंपायर्सला माहिती नाही पडत तेव्हा तो स्वतःहून क्रीडांगण सोडतो. पण या ठिकाणी इमानदारीने सांगितलं सोबाने की बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. फुलटॉस बॉल अटेम्प्ट केला ऑन साइडला. जर मिस केली असती ना लाईन तर डावा स्टिकचा स्टंप कदाचित दुसरा मागवावा लागला असता, कारण बॉल अगदी फास्ट होता, परंतु तो बॉल खेळत असताना बॉल बॉर्डरच्या बाहेर. सोबानच्या बॅट मधला पहिला 4. फास्टर बॉल हा पहा तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो. लेग स्टंप नव्हे, माफ करा, ऑफ स्टंप वरती तो बॉल होता, कारण इथून खेळपट्टी जरूर अगदी समोर आहे. मग कधी कधी टर्न कोणत्या बाजूला होतो ते लगेचच कळतं, परंतु बॅट्समन जेव्हा जेव्हा सरळ असतो, नॉन स्ट्राईक इव्हेंटचा बॅट्समन सुद्धा स्टंपच्या अगदी समोर असतो, त्याच्यामुळे कधी कधी मिस्टेक होत असते. इथनं चौकार आलाय, कोणती मिस्टेक केली नाही सोबानने, त्याच्या बॅटमधून आलाय चौकार.
धावा झालेल्या 12 टीमच्या टोटल मध्ये अजूनही 40 धावसंख्येची गरज आहे. पिच बॉल ऑन साइड ला वर शॉट परफेक्टली मिडल ऑफ द प्लेट आणि बॉल चाललाय लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. इट इज अ कडक परफेक्टली ओ पिच. आपण बघूयात ऍक्शन रिप्ले. सो एलिगेंट सो ब्युटिफुल अँड जस्ट लुकिंग लाईक अ वाव. परफेक्टली बॅटच्या अगदी मिडल हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. आजच्या दिवसात लांबडा षटकार मारत असताना सोबान आणि ती चर्चाच केली होती ना की जेव्हा जेव्हा एखादा देही यष्टीचा भक्कम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा त्याला ताकदच वाचवत असते आणि ताकदीने या ठिकाणी बॉलला पाठवला गेला सोबानने मैदानाच्या बाहेर आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर केलाय फसवण्याचा प्रयत्न. स्टंपिंग पहा किती क्लोज झाले. सुंदर त्या ठिकाणी विकेट किपिंग होत असताना जयेश म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी क्लोज विकेट किपिंग तो करत होता. सोबान जर थोडासा तरी हळला असता पुढे गेला असता तर कदाचित ती विकेट मिळाली असती. परंतु पहा नाईस कॅमेरा वर्किंग अँड नाईस विकेट किपिंग. सुंदर कॅमेरा वर्किंग या ठिकाणी करत असताना आमचे सर्वच कॅमेरामॅन आणि सध्या तरी SK एंटरटेनमेंटचे फाउंडर शंकरजी गुळवी आमच्याशी जॉईंट होतात. काय संकल्पना आणली मनामध्ये त्यांना माहिती आहे की जेव्हा जेव्हा आपण आपल्या विभागामध्ये जेव्हा थेट प्रक्षेपण करतो तेव्हा थेट प्रक्षेपण करत असताना मग प्रेक्षकांना काय हवं आहे, प्रेक्षकांना कोणत्या गोष्टीची गरज आहे जेणेकरून आपली वाहिनी नव्हे तर आपल्या नावाची चर्चा होईल. आणि 4 दिवस त्यांच्या नावाची यासाठी चर्चा होते. 34 हव्यात 12 बॉलमध्ये 34 हव्यात. विनिंग साठी अजूनही 12 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज. तर त्यांची संकल्पना तुम्हाला सांगतोय की 4 दिवस ज्या 32 टीम्स खेळतील त्या 32 टीमचा 12th मॅनला एक गिफ्ट हॅम्पर आहे. म्हणजेच 32 टीमच्या 12th मॅनच्या चिठ्ठ्या आम्ही उडू. त्यातला एक लकी विजेता असेल त्याला एक गिफ्ट हॅम्पर मिळणार. आणि या स्पर्धेचा मेगा फायनल च्या मॅचचा जो 12th मॅन असेल म्हणजे त्या टीमचा 12th मॅन जो मेगा फायनल उचलेल त्या 12th मॅनला सुद्धा एक गिफ्ट हॅम्पर आहे. त्याच्यामुळेच आम्ही प्रत्येक 12th मॅनचे नाव नंबर या ठिकाणी घेतोय. 12 चेंडू 34 धावसंख्येची गरज. सामना थोडासा क्लोज झालाय. हा तुम्हाला महेश पाटील आला ओव्हर नंबर 3 मध्ये. तुम्हाला पाहायला मिळतं धावा सध्या तरी 18. 52 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलं होतं. अजूनही 34 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये अजूनही कामरान आहे तोपर्यंत थोडासा दबावामध्ये नसेल कारण कामरान याच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले तर या सामन्याला तुम्ही क्लोज येताना बघाल. महेश पाटील समोर कामरान. रणवीर मध्ये थोडासा अडथळा निर्माण होत असताना मृत चेंडू या ठिकाणी घोषित केला जातोय. अजूनही हव्यात 34. हा सामना सेकंड लास्ट आजच्या दिवसातला. या सामन्यामधून विजेता संघ पॉवर शेलार या संघासोबत फाईट देईल. सध्या तरी तो संघ सुद्धा या मॅचचा आनंद घेतोय. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. ऑफस्टंपच्या बाहेरून त्याला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न परंतु पंचाने घोषित केलाय व्हाईट बॉल. अशा एखाद्या मोठ्या फलंदाजासमोर जेव्हा तुम्ही बॉलिंग करताना तेव्हा तुम्हाला अशा गोष्टीचा विचार करायचा नसतो कारण दुसऱ्या मॅच तिसऱ्या मॅच मध्ये तुम्ही ते पाहिलं की ज्या वेळेला विकेट किपर कडे कॅच गेली तेव्हा असेच बॉल होते. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्यात आले मग त्यावरती इनर एज बहुत यार पिच बॉल ऑन साइडला. आणि मी म्हटलंच होतं की जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये कामरान आहे तोपर्यंत घाबरण्याचं काम नाही. त्याच्याच बॅटमधून षटकार. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. अशा प्रेशराइज मॅच मध्ये त्याचं मैदानाच्या आतमध्ये अटॅक करणं हे स्वाभाविकच आहे कारण या स्वाभाविक प्रामाणिक खेळाला तो नेहमी खरतर पुढे नेत असतो. अग्रेसिव्हली त्याची ओळख राहिली आहे. अग्रेसिव्ह तो क्रिकेट खेळत असतो. माहिती की पहिल्या मॅच मध्ये आपल्याकडनं जी कामगिरी कमकुवत झाली ना तर या मॅच मध्ये आपल्या कामगिरीला सिद्ध करण्यासाठी आपल्याला अशा मोठ्या फटक्यांची गरजच आहे आणि ते मोठे फटके दाखवाच लागतील. आता आलाय खरतर मैदानाच्या आतमध्ये इंटर RCC राया कारण आतापर्यंतच्या खेळीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 4 दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. 34 धावसंख्येची गरज होती. 12 चेंडूंमध्ये पहिला चेंडू वाईट गेला. आता नुकताच एक षटकार आलाय आणि आता इक्वेशन चेंज झालंय. इक्वेशन चेंज म्हणजेच आता येणाऱ्या 11 बॉल मध्ये धावा हव्यात विजयासाठी या मॅच मध्ये 27.
11 बॉल 27 धावा. कांबराच्या बॅटमधून नुकताच आलाय षटकार. विचार करतोय महेश पाटील. ऑफ स्टंपवरती बॉल टाकण्याच्या नादाने तो ओव्हर पिच बॉल आलाय. अजून एक वाईट बॉल, अजून एक वाईट बॉल. तिसरा बॉल अगदी ऑप्शनच्या बाहेर टाकण्यात आलाय. एक बॉल थोडासा आतमध्ये होता, त्याला ओव्हर पिच बनवला. 2 बॉल वाईट. आता सध्या तरी 11 मध्ये 26 ची गरज. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. एक जी लाईन आहे त्या लाईनला सोडून जर बॉल गेला तर पंच लगेचच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी देत असताना आमचे मुख्य पंच गिरीश सर त्याने इशारा दिला व्हाईट बॉलचा. आता 11 मध्ये बनवायचे 26. एखादी विकेट मग ती स्पेशली जर कांबरांची आली ना तर मग सोने पे सुहागा होईल. अजूनही ऑप्शनच्या बाहेर. आता जास्त दूर टाकलाय, जास्त दूर आता हा बॉल टाकत असताना त्या वाईटच्या ज्या धावसंख्या आहेत ना त्या धावसंख्या जास्त दबावामध्ये टाकतात. कारण वारंवार जाणारे वाईट, मग तो वाईट बॉल एक्स्ट्राची धावी समोरच्या टीमला मिळते. त्यानंतर मग तुम्हाला अजून एक्स्ट्रा एक बॉल टाकावा लागतो. मग त्या बॉलवरती जर मोठा फटका आला ना तर तो प्रेशर जास्त वाढत जातो. त्याच्यामुळे वाईट बॉल हे थोडेसे डोकेदुखी ठरणारे असतात. तोच वाईट बॉल तिसरा टाकत असताना सध्या तरी इक्वेशन जर आपण पाहिलं तर 11 मध्ये अजूनही बनवायचे 25. 52 धावसंख्येचं या मॅच मध्ये टार्गेट होतं आणि काहीतरी कानमंत्र कदाचित देतील आता पप्या खारीक. पण तो विनंती करेन ही कानमंत्र देण्याची वेळ नाहीये. प्रत्येक टीम्सला टाइम लिमिट्स आहेत. कधी कधी वेळ घेतल्या कारणाने मॅचचा रिदम तुटतो. त्याच्यामुळे विनंती करेन संघ कारिवली जास्त वेळ घेऊ नका. लवकरात लवकर तुमची फील्ड प्लेस सजून घ्या. 52 धावसंख्येचं लक्ष असताना 11 चेंडू आणि आता 25 धावसंख्येची गरज. कामरान इंडिव्हिज्युअल 8 या धावसंख्येवरती पोहोचला गेला. सोबानचं चांगलं कार्य राहिलं. त्याच्या बॅटमधूनही आतापर्यंत पाहायला मिळाला धावा 10. 11 मध्ये अजूनही 25 ची गरज. आता राऊंड द विकेटने राऊंड द विकेट अपील केली जाते. मागी अपील झाली आणि तिथनं बाद. कामरान वाचला गेला परंतु सोबान अगदी एक सिंगल बनवण्याच्या नादामध्ये पुढे आला. कम्युनिकेशन मिस झालं आणि तिथे फलंदाज बाद होत असताना सेट बॅट्समन सोबान बॅक टू द डगआउट. माहिती होतं गोलंदाजाला विकेट किपरला ते कळालं नसावं. मागे थर्डमॅन होता जरूर पप्या खारीक, पण तो हे महेशला माहिती होतं हे की आउटसाइड दी ऑप्शन चेंडू पिच झाला. लेग बिफोर विकेटचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी लगेचच टर्न घेतला. बघितला सोबान पुढे आला, डायरेक्ट हिट केला आणि इथनं फलंदाज बाद होता असताना सोबान तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर आता आला. एक चांगली बातमी आली कारण आतापर्यंतच्या या टॉप ऑर्डर मध्ये सोबान यांनी सुरुवात करू दिली. कामरान नो डाऊट आतापर्यंत खेळतोय, परंतु ज्या वेळेला माईज बाद झाला ना तेव्हा सोबान मैदानाच्या आतमध्ये गेला. त्याने 2 मोठे फटके खेळले. त्यातनं झालेली डावपलकाला सुरुवात. कामरानच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आणि सुरुवात करणारा सोबान मैदानाच्या बाहेर परतलाय. आता आला अरमान. क्रमांक 5 वरती त्याची लागली वर्णी. इक्वेशन जर पाहिलं तर 10 चेंडू आणि अजूनही 25 धावा बनवायचे या मॅच मध्ये. राऊंड द विकेट समोर खेळतात. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. टप्पा पडला आणि त्या ठिकाणी बघितलं गेलं बॉलला दुसरीचा प्रयत्न. कॉलिंग केली. दुसऱ्या बाजूला डायरेक्ट हिट परंतु पोहोचलाय कदाचित बॅट्समन. त्या अँगलने अगदी समोर होतं ते चित्र. गुड रनिंग बिटवीन द विकेट. माहिती आहे त्या ठिकाणी अरमानला सुद्धा की कामरान जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये येत तोपर्यंत काहीच वेगळं होईल, त्यामुळे त्याला तेच करायचंय. कामरानला पाठबळ द्यायचंय. कामरानला पार्टनरशिप पुढे सरकवायची. त्यासाठी सध्या तरी आपण या 2 धावसंख्येला पुढाकार घेताना बघितला. 21 9 चेंडू आणि आता 23 धावसंख्येचं 29 बनल्यात. अजूनही 23 बनवायचे आहेत. सध्याच्या घडलेल्या परिस्थितीला आता समोर फेस करायची असेल तर इथनं मोठा फटका आला तर आरसीसी राया या मॅच मध्ये एंटर होईल. राऊंड द विकेट लो फुल टॉस बॉल ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी अगदी बॉल कडे बघत राहिले कारण ही कामरानची विकेट आहे आणि ते कामरानची विकेट मिड विकेटला पकडत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले जतीन पाटील त्याच्या हातामध्ये झेल. फलंदाज कामरान बाद. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघा. लो फुल टॉस अगदी कमी करतर फ्लाइट देणारा हा बॉल. गती थोडीशी कमी होती. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कामरानचा फटका चुकला. जो त्याचा इरादा होता तो इरादा नास्तबूत करत असताना आपण बघितलं जतीनला त्या झोन मध्ये त्याने पकडली गेली कॅच आणि कामरानच्या खेळीचा अंत झालाय. आता या मॅच मधून कोणाचा अंत होणार? पॉवर शेलार या टीम सोबत कोण खेळणार? 2 सामने अगदी लवकर जिंकून या स्पर्धेमध्ये त्याने टिकाव ठेवलाय आणि नंतरची मॅच क्वालिफाईड होणारी मॅच असेल. तब निदान 1 ट्रॉफीचा मानकरी होणारी ती मॅच.
परंतु आपण पाहूयात की या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल. इक्वेशन जर आपण बघितलं गेलं तर अजूनही इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं झालं तर 8 चेंडू आणि 23 धावसंख्येचं इम्पॉर्टंट षटक या ठिकाणी होतं महेश पाटीलचं. त्याच्या ओव्हरमध्ये 2 विकेट आले आहेत. यश लिडिंग एज बॉल यामध्ये विकेट किपर नो डाऊट, कोणत्याही प्रकारची चुकी नाही. मोहित त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज होईल बाद, लागेल अजून एक झटका. टीम बॅटिंग करत असताना आरसीसी राया या टीमला एक बॉल बाकी असेल. पण यासाठी चर्चा करत असो, ही चर्चा जेव्हा पहिलं बॉल टाकलं महेशने तेव्हा आपण ही चर्चा केली होती की वाईट बॉल जात आहेत तरी पर्वा करू नका. ऍज अ बॉलर जेव्हा तुम्ही असता ना तेव्हा जास्त वाईट बॉल जातील याचा खरं तर याची पर्वा तुम्ही जास्त करू नका. कारण वारंवार जाणारे वाईट बॉल मग फलंदाज विचार करतो की आता बॉलकडे जाऊन खेळावं, अर्थातच आपल्या भाषेत घुसून खेळावं. त्या नादामध्ये एखादा फलंदाज ती मिस्टेक करतोच. मोठा फटका खेळायला जाण्यासाठी तो ट्राय करतोच आणि तेव्हाच अशा चुका होतात आणि त्याच्यातलीच ही चूक जिथे बाद झाला यश. आता गेल्या मैदानाच्या आतमध्ये मयूर वाकडे क्रमांक 7 वरती आणि इक्वेशन जर पाहिलं तर 7 मध्ये अजूनही 23 धावसंख्येची गरज. पूर्णपणे स्ट्रॉंगली कमबॅक आहे सध्या तरी कार्य त्या ठिकाणी आहेत. बॉलला फील्ड केला गेला आणि अशा पद्धतीने एक सक्सेसफुल ओव्हर या ठिकाणी संपन्न होत असताना 3 व्हाईट बॉल 1 सिक्सर वगळता खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली महेश पाटीलची. आणि आता इक्वेशन 6 चेंडू आणि 22 धावसंख्येचं. तेवीसची गरज आहे. माफ करा, शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतलीच नव्हती. आम्ही टीव्ही स्क्रीनवरती बघत होतो, इकडे लक्ष गेलं नाही. 23 धावसंख्या अजूनही बनवायच्या आहेत. 23 धावसंख्या म्हटलं तर 4 मोठे फटके खेळावेच लागतील. मोस्ट ऑफ तुम्ही अशा सिच्युएशनला 23 धावसंख्या दबावाने डिफेंड होताना बघितलात. परंतु हा कारनामा केलाय. कल्याण डोंबिवलीचा इतिहास मला जास्त माहिती आहे कारण मी त्या खरं तर विभागातून बिलॉंग करतो आणि आमच्या टीम विरुद्ध ते झालं होतं. मोठी देसाई संघ बॅटिंग करत होता. मयूर देवकर त्या टीमचा पिंच हिटर आणि 2 ओव्हरमध्ये त्याने 50 धावा बनवल्या होत्या. म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये 27 धावसंख्या ही त्या मॅचमध्ये बनताना बघितल्यात आणि आम्हाला त्यांनी पराभवाचा धक्का दिला होता. म्हणून क्रिकेट असा खेळ आहे ना ज्या खेळामध्ये शेवटची रन शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत आपण प्रेडिक्ट करूच शकत नाही की कोणता संघ जिंकेल. त्याच्यामुळे बघूयात जतीन पाटीलचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये कसं जाते. एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजेच अरमान जो क्रमांक 5 वरती गेला होता. बरोबरच्या धावा 23. शॉर्ट बॉलचा वापर दुरून खेचायचा होता. आता धावफलक कमी होईल आपल्याला पाहायला मिळतो. सध्या तरी जतीन पाटील ओव्हर नंबर 4 मध्ये 52 धावसंख्येचं लक्ष असताना ना जे विकेट महत्वाचे आले ना ते पहिल्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्येच. कारण मोहित घरतला सफलता मिळाली, प्रतीक नाईकला सफलता मिळाली. मेन मुख्य जे फलंदाज बाद झाले ना तिथनच पूर्णपणे चांगला प्लॅटफॉर्म मिळाला गेला या मॅच मध्ये एंटर होण्यासाठी टीम कारिवलीला. ऑन साइडला चालला बॉल डीप मध्ये फिल्डर आहेत. सिंगल झाले कंप्लीट. सेकंड साठी चान्स घेतील का? सेकंड साठी चान्स घेतले. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग वरती फेकी आणि कदाचित काय घडल आता या बॉलवरती सिंगल्स असेल की काय असेल ते बघूयात. नियमावली असतात या असोसिएशनच्या अंतर्गत त्या नियमावलीला आपण फॉलो करून मग आता अंपायर आम्हाला सांगतील की 1 धाव की 2. अंपायर एकच ना? येस. येस सिंगल धाव बनली आणि फलंदाज एक बाद आहे. येस थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक 2025 ला तुम्ही अनुभवताय. हे वर्ष संपण्यासाठी काहीसे दिवस बाकी आहेत. नवीन वर्ष सुरू होईल 2026 आणि 2026 मध्ये सगळ्यांनी चांगला क्रिकेटचा खेळ खेळावा. करिअर तुमचं बनवण्यासाठी क्रिकेटचाही विचार करा आणि तुमच्या
स्वाभाविक कामाने खरं तर तुमचा उद्योगधंदा कसा कसा पुढे जाईल याच्यावरती विचार करा. कारण सध्या तरी हा ट्रेंड चालू आहे क्रिकेटचा, ही सीझन चालू आहे क्रिकेटची, परंतु घरातनं काहीशा प्लेयरला खूप शिव्याही पडतात की फक्त क्रिकेट नव्हे तर स्वतःच्या करिअरचाही विचार करावा. त्याच्यामुळे क्रिकेट जरूर खेळा पण स्वतःच्या करिअरचाही थोडासा विचार करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुलतान, अजूनही गरज आहे मॅच मध्ये जास्त धावसंख्येची, आणि अशा पद्धतीने हा टप्पा पडलेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि पूर्णपणे या मॅच मध्ये आता कंबर कसली आहे ती म्हणजेच जय बजरंग कारिवली या टीमने. इथनं फाईट होऊ शकते, फाईट देऊ शकतात, कारण अजूनही विचार केला गेला तर 21 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत, 4 षटकार मारावे लागतील तेव्हा हा सामना विजय होऊ शकतो संघ आरसीसी राया. पुढे आला बॉल हवेमध्ये, मिस्टामिक स्ट्रोक फील्डर त्या ठिकाणी, नो डाऊट, डोळे झाका, विश्वास ठेवा. विश्वासू खेळाडू पप्प्या खारीक इन ऍक्शन मध्ये डीप मध्ये लॉंग ऑफला पकडली गेली कॅच. या इनिंग मधली दुसरी, संपला खेळ त्या ठिकाणी बॅट्समन सुलतानचा, आणि आता येणार 3 बॉल 3 मध्ये बनवायचे 21. यानंतर तीन चेंडू आणि 21ची गरज. फॉर्मॅलिटीज आपण या ठिकाणी पूर्ण करूयात. आकिब गेलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आकिब बॉल हवेमध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रूला सोडताना तुम्ही बघितलं, आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर पूर्णपणे आता एंटर होते, कारण शेवटचे 2 बॉल मध्ये 21 धावसंख्येची गरज. मी विनंती करेन टीम पॉवर शेलाचा कॅप्टन या ठिकाणी मंचावरती येऊन राहा. मैदानाच्या आतमध्ये आता जात असताना करण, कौतुक केलं होतं आपण करणचं. करण कॅच वरती मैदानाच्या बाहेर गेला होता, तो म्हणजे यश नाईक. त्यानंतर आयांची सुंदर कामगिरी, प्रतीक नाईक त्या ठिकाणी बाद झाले, पण तो काय खेळला मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी आपण बघितलं तर जतीन पाटीलचे 3 षटकार, विवेक पाटीलचा 1, त्यानंतर पप्प्या खारीकने 1 षटकार दाखवला. महेश आणि जयेश मात्रेने ही षटकाराने सुरुवात केली, आणि त्यानंतरचा हा स्कोर कार्ड आपण 52 बघितला. बॉल जाईल बॉर्डरच्या बाहेर, अगदी चपराक होती या बॉल वरती. जेवढी एनर्जी होती हंगामध्ये करणच्या, तेवढी एनर्जी या बॉल वरती लावत असताना बॉल पाठवला बॉर्डरलाईनच्या बाहेर, आणि शेवटचा बॉल या ठिकाणी फेकायचं बाकी आहे. 15 धावसंख्या सध्या तरी विजयासाठी पाहिजेत. एखादा नो बॉल आला, त्याच्यावरती 6 आला तर कदाचित या मॅच मध्ये काहीच घडू शकतं, बिघडू शकतं. सेफ बॉल, हाही बॉल कदाचित बॉलच्या बाहेर जाईल, आणि अशा पद्धतीने 11 धावसंख्येच्या फरकाने 52 धावसंख्येचा पाठला करत असताना आरसीसी राया या संघाला पराभूत व्हावं लागलं. ते म्हणजे जय बजरंग कारिवली, जो आज मिनेश 11 या नावाने खेळतोय, आणि मॅच मध्ये पुढे जात असताना मिनेश 11 जय बजरंग कारिवली, म्हणजे नेक्स्ट मॅच पॉवर शेलार त्यांच्या विरोधात मिनेश 11 जय बजरंग कारिवली. दरम्यान आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी घोषित करणार आहोत. सुंदर बॅटिंग परफॉर्म ज्याचा आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर करत असताना 2 विकेट आणि बॅटिंग करत असताना 19 धाव